ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।
रात्री 4 वाजता कुठला असेल? आधी 3ला काय म्हणता? सध्या देशभरात सुरू असलेला गोरक्षनाथ खिचडी उत्सव श्री मलंगगडावर देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. दरवर्षी हा उत्सव श्री मलंगगडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. श्री मलंगगडावर दरवर्षी खिचडी उत्सवाची ही परंपरा सुरू आहे. यंदा देखील बालयोगी परमपूजनीय वीरनाथ महाराज यांनी या उत्सवाला उपस्थिती लावली होती. यावेळी मोठ्या संख्येने विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. कल्याणजवळील श्री मलंगगडावर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जात असतात. दरवर्षी विविध सण उत्सवाप्रमाणेच खिचडी उत्सव देखील श्री मलंगगडावर मोठ्या भक्तिमय वातावरणात वाजत गाजत करण्यात येत असतो. नाथ संप्रदायांच्या परंपरेनुसार एकदा गोरक्षनाथजीने ज्वालामाईला सांगितले, आपण मातीच्या हंडीमध्ये पाणी उकळत ठेवा, मी भिक्षा मागून आणतो, आपण भोजन करू. परंतु गोरक्षनाथ भिक्षेला गेले व काही काळ गेला, परंतु ते परत आलेच नाहीत. ते गोरखपूरमध्ये थांबले आणि व नेपाळच्या राजाने गोरक्षनाथांना मूग व तांदळाची खिचडी नैवेद्य दिला. तेव्हापासून या तिथीला गोरक्षनाथ खिचडी उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे जिथे जिथे नाथ संप्रदायांची ठिकाणं आहेत, यामध्ये मठ, मडी व मंदिर या ठिकाणी या सर्व लीलांचा उल्लेख गोरक्षनाथांच्या चरित्र पुस्तकात पाहावयास मिळत आहे. तीच परंपरा कल्याणजवळील श्री मलंगगडावर श्रीनाथ योजी वीरनाथ बाबा गोरक्षनाथ मठ यांनी देखील त्यांच्या शिष्यांसह श्री मलंगगडावर खिचडी उत्सव साजरा केला आहे. यावेळी वीरनाथ महाराज यांनी श्री मलंग मत्स्येंद्रनाथांच्या समाधींवर खिचडीचे नैवेद्य अर्पण करून परिसरात खिचडीचे नैवेद्य वितरित केले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कल्याण जिल्हा सुरक्षा प्रमुख राजेश गायकर, सचिन म्हात्रे, देवेश जगताप, निलेश भोईर, अजय म्हात्रे, उल्हास चिकनकर, उमेश भंडारी आदी भक्त उपस्थित होते. शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.